ठेवण्यात आला। या अहवालामध्ये विलिनीकरण होणार नाही, शक्य नाही असं म्हटलेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया? 8/11/2021 माननीय उच्च न्यायालयाने विलिनीकरणाच्या संदर्भात त्रिसदस्य समिती नेमली होती आणि या त्रिसदस्य समितीला विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं। हा निर्णय त्रिसदस्य समितीने 12 आठवड्यामध्ये घ्यायचा होता। त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी किंवा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनुसार न्यायालयात सादर करायचा होता। 12 आठवड्यामध्ये त्रिसदस्य समितीने विलिनीकरणाच्या संदर्भातला जो निर्णय घेतला तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हायकोर्टात सादर केला गेला। हायकोर्टाने त्याच्यामध्ये आर्थिक बाबी समाविष्ट असल्यामुळे हा अहवाल कॅबिनेटसमोर ठेवा अशा प्रकारचा सूतोवाच केला होता आणि त्या दृष्टिकोनातून तो कॅबिनेटच्या समोर ठेवला गेला आणि कॅबिनेटच्या माध्यमातून आता अधिवेशन चालू झालं आहे म्हणून आज तो सभागृहाच्या पटलावर देखील ठेवला गेला आहे। या अहवालामध्ये जी मूळ कर्मचाऱ्यांची मागणी होती की एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं, ही मागणी त्रिसदस्य समितीने अमान्य केलेली आहे। ही मागणी त्यांची फेटाळून लावण्यात आलेली आहे। त्यासाठी त्यांनी प्रशासकीय बाबी, आर्थिक बाबी आणि कायदेशीर बाबी या तिन्ही पातळ्यांवरती व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी आपलं मत हे माननीय उच्च न्यायालयाला कळवलेलं आहे। या सर्व तिन्ही बाबींवर महामंडळात ह्या कर्मचाऱ्यांना या कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे नमूद केलं आहे। पण त्याचबरोबर त्यांनी एस टी महामंडळाला काही सूचना केल्या ज्यामध्ये एस टी महामंडळाच्या उत्पन्नाचं स्तोत्र कसं वाढावं किंवा त्या बाबतीत काही उपाययोजना करता येतील का, किंवा जोपर्यंत एस टी व्यवस्थित आर्थिक भार उचलण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत राज्य सरकारने एस टी महामंडळाला आर्थिक मदत करत राहिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या शिफारसीमध्ये केलेल्या आहेत। ह्या शिफारसी विलिनीकरणाच्या ज्या बाबतीत कामगारांच्या कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात जो प्रश्न होता की विलिनीकरण केलं तर आमच्या पगाराचा प्रश्न सुटेल, आम्हाला पगार आमचा वेळेवर होईल किंवा आमची पगारवाढ आम्हाला मिळेल, परंतु राज्य सरकारने हा संप चालू असतानाच कर्मचाऱ्यांचा पगार मूळ पगारात ज्यांना 1 ते 10 वर्ष झाली आहेत त्यांच्या मूळ पगारात 5,000 रुपये, 10 ते 20 वर्ष ज्यांची झालेली आहेत त्यांच्या मूळ पगारात 4,000 रुपये आणि 20 वर्षाच्या पुढील ज्यांची सर्व्हिस आहे त्यांच्या पगारात 2,500 रुपये मूळ वेतनात वाढ केली होती। आणि ही वाढ करून कामगारांचे पगार 10 तारखेच्या आतमध्ये होतील ही हमी राज्य सरकारने घेतली होती। म्हणजे ज्याच्यासाठी विलिनीकरणाचा हट्ट होता की पगार वेळेवर व्हावेत, पगार वाढवून मिळावेत, ह्या सगळ्या मागण्या आम्ही अगोदरच मान्य केल्या होत्या। आम्ही कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करत होतो की आपण कामावर या, आपल्या न्याय हक्कासाठी लढणं हा आपला हक्क आहे, परंतु एस टी बंद करून किंवा एस टीचं नुकसान करून आपल्याला कुठल्याही मागण्या पदरात पाडून देणं हे कोणालाही परवडणार नाही। कारण एस टी ही सर्वसामान्य माणसाची गरज आहे, गरीब जनतेची गरज आहे, ग्रामीण जनतेची गरज आहे। ग्रामीण भागातनं तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमधली मुलं, शाळेमधली मुलं, ज्येष्ठ नागरिक हे सर्रास एस टीचा वापर करत असतात। त्यामुळे गरीब माणसाची जी जननी आहे ती तुम्ही बंद करू नका असं वारंवार आव्हान आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना करत होतो। परंतु या एस टी कर्मचाऱ्यांपैकी
28,000 कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत कामावर आलेत. अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत. ते विलिनीकरणाच्या या मुद्द्याची काय होतं याची वाट बघत होते आणि म्हणून आज हा निर्णय झालेला आहे. आता मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून ह्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण कामावर यावं. ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारची पत्र दिले गेलेली नाही अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर यावं. जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, त्यांनी कामावर यावं. ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस दिली गेली आहे त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल, त्यांनी कामावर यावं. आणि जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत त्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांचा जो कायदेशीर अधिकार आहे, कारण त्यांना सेवेतनं बडतर्फ केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना परत घेण्याची एक प्रक्रिया असते. त्यांनी आपलं अपील करायला लागतं. ते अपील त्यांनी करावं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे कामगारांची रोजीरोटी जाता कामा नये याची काळजी घ्या. कोणालाही नोकरीपासून त्याला वंचित ठेवू नका. आणि म्हणून हा निर्णय घेतला आहे की ज्यांना बडतर्फ केलं आहे त्यांनी देखील अपील करावं. त्यांच्या अपिलाचा व्यवस्थित कायदेशीर विचार करून त्यांना देखील परत घेण्याची प्रक्रिया आम्ही योग्य प्रकारे राबवून घेऊ. हे केल्याच्या नंतर देखील जर त्यातले काही कामगार आले नाहीत तर आम्ही असं समजू की या कामगारांना नोकरीची गरज नाही, ते नोकरी करू इच्छित नाही आणि मग त्यांच्या बदल्यात दुसरे कर्मचारी ठेवायचे का किंवा कंत्राटी पद्धतीने सेवा राबवायची का. कारण जशी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आमची जबाबदारी आहे तशीच राज्यातल्या ह्या जनतेच्या बाबतीत देखील जबाबदारी आहे. एस टीचं प्रचंड मोठं नुकसान या संपामुळे झालेलं आहे आणि हे नुकसान आणखीन वाढू देऊ नये, लोकांना अजूनही जास्त त्रास होऊ नये यासाठी आम्ही ह्या केलेल्या कारवाया देखील मागे घेत आहोत. परंतु ह्या कारवाई मागे घेताना यापुढे जर लोकांना जर असं वाटलं की कामावर येऊ नये तर आम्हाला वेगळे पर्याय वापरावे लागतील आणि त्याची जबाबदारी एस टी कर्मचाऱ्यांची असेल. एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांना भडकवलं जाते. कोण सांगते अन्नदान करा, कोण सांगतो तो दुखोटा आहे, कोण सांगतं आणखीन वेगवेगळ्या मार्गाने आत्महत्या करा. परंतु हे काही मार्ग नाहीत. आपण कामावर या, आपण आपली नोकरी सांभाळून आपले हक्क जे काही विषय आहेत ते चर्चा करून आपण सोडवू शकतो. परंतु अशा प्रकारे वेगळ्या वाटा चोखाळून आपले प्रश्न सुटणं शक्य नाही. मला असं वाटतं कामावर या. अगोदरच आपण खूप होरपळलेले आहात. कोणाच्याही अफवांना किंवा कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण कामावर यावं असं आपल्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करत आहे. आवाहन सादर झालेलं तुम्ही पुन्हा एकदा एस टी कर्मचारी संघटनाशी चर्चा करणार का हा संप मिटवण्यासाठी? कारण अजूनही काही एस टी कर्मचारी विविध एस टी डेपोमध्ये संपावरती आहेत. आत्ता मी माझं अधिकृत आवाहन केलेलं आहे. 10 तारखेच्या आतमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांना, ज्यांना मी आता सांगितलं की ज्यांना बडतर्फ केलेलं नाही, ज्यांना निलंबन केलं आहे, ज्यांना बडतर्फीची नोटीस दिलेली आहे किंवा ज्यांच्यावरती कारवाई झालेली नाही, या सगळ्या कर्मचाऱ्यांनी 10 तारखेच्या आतमध्ये कर्मचाऱ्यांनी कामावर यावं अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत त्यांचा कायदेशीर जो कालावधी 3 महिन्याचा आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी अपील करायचं आहे. ते अपील त्यांनी करावं. काही लोकांचा अपीलचा पिरियड संपलेला असेल तर त्यांना 15 दिवसाची मुदतवाढ आम्ही अजून देऊ. परंतु कायदेशीर प्रक्रिया आटपून त्यांनी कामावरती यावं अशी मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो. वारंवार सरकारने धर्माची भूमिका कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतली, त्याचा प्रति गैरफायदा सुद्धा कर्मचारी घेत नाही. ते जरा त्या बाबतीत उचललं जातं, असं एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे. कसं आहे, सांगते ती शेवटची 10 तारीख असणार आहे का परत? ही शेवटची 10 तारीख एवढ्यासाठी सांगतो कारण कर्मचारी शेवटी गरीब आहे. कोणी किती त्याला काही जरी सांगितलं तरी त्याचं नुकसान होऊ नये अशी आमची खरं याच्यापेक्षा कठोर पावलं सरकार उचलू शकतं.
परंतु शेवटी लोकांचा पण प्रश्न आहे. आमची सतत अशी आमची एक भावना आहे की एस टीचा कर्मचारी हा आपलाच आहे, याच्यावरती कठोर कारवाई होऊ नये आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा सावधपणे घेतो आहे. याचा अर्थ असा नाही की सरकार शेवटपर्यंत हाच विचार करत राहील. ही 10 तारीख आम्ही त्यांना दिलेली आहे. या उपरही जर ते आले नाहीत तर त्यांना नोकरीची गरज नाही असं आम्ही समजू. सर, सदाभाऊ खोत म्हणाले सरकारने कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आणि आम्ही यासाठी रस्त्यावर होतो. सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून एक मार्ग मी काढला होता, जो त्यांच्याशी चर्चा करून काढला होता. सदाभाऊ खोतना देखील त्या कामगारांनी धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे त्यांना आता ह्या विषयावरती बोलण्याचा तसा अधिकार नाही, कारण त्यांच्याशी बोलूनच आम्ही मार्ग काढला होता. हे आंदोलन वेगवेगळ्या दिशेला जाण्याची जी वेगळी कारणं आहेत, आता मला असं वाटतं की ती सगळी कारणं संपलेली आहेत आणि कर्मचाऱ्यांनी कामावर यावं. सर, 12वीची परीक्षा सुरू झाली आहे, त्यामुळे जर बघितलं विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहे. तर म्हणजे एस टीकडनं त्यासाठी काही नियोजन केलं जाणार आहे, कारण परीक्षा आजपासून सुरू झाली. म्हणूनच एस टीच्या बाबतीमध्ये आम्ही हा निर्णय ताबडतोबीने का घेतला आहे की लोकांची मुलांची परीक्षा सुरू आहे. ह्या सगळ्या कारवाया मागे घेण्याचं पण उद्देश तोच आहे की गरीब जनतेचे कुठे हाल होऊ नयेत. कर्मचाऱ्यांच्या मनात एक भीती होती की आमच्यावर झालेल्या कारवाईचं काय, त्यांना देखील ह्याच्यातनं दिलासा मिळावा यासाठी हे सगळे उपाययोजना केले गेले. आत्तापर्यंत 28,000 कामगार कामावर आलेले आहेत. साधारण अजून 52,000 कामगार अजून कामावरती हजर झालेले नाहीत. यापैकी जवळजवळ 30,000 कर्मचाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कारवाई मागे घेतली तर हे कर्मचारी कामावर येतील परत, अशी आम्ही अपेक्षा करतो. नाही, मेस म्हणूनच मी म्हटलं की मेस्मा किंवा हे कुठलेही पर्याय वापरायचे, आत्तापर्यंत सरकारने हे पर्याय वापरले नव्हते. आता 10 तारीख आम्ही हे शेवटचं त्यांना आम्ही हा एक पर्याय दिलेला आहे. हा पर्याय संपल्याच्या नंतर सरकार कडकपणे विचार करेल की याबाबतीत काय करायचं. धन्यवाद.